नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल भरभरून बोलत असतो. आज आपण बोलणार आहोत चंदन लागवड आणि त्यातील श्रीमंती या विषयाबद्दल. आपल्या सोबत आहे दीपक नरवडे. दीपक, स्वागत आपलं. कारण तर शेतकरी म्हटला की कर्जबाजारी, शेतकरी म्हटला की त्याच्यावर असलेलं परिस्थितीचं संकट, शेतकरी म्हटला की साधारण संपन्नता नसलेला माणूस, असा जो शहरी माणसांचा जो समज आहे त्याला छेद देणारा एकमेव शेतकरी कोण असं जर विचारलं तर अवघ्या भारतभर ज्या विषयाची, ज्या वनस्पतीची तस्करी होते, तस्करी करण्याची वेळ आली कारण ती दुर्मिळ झाली आणि दुर्मिळ झाली म्हणून आता पुन्हा लागवडीकडे संपूर्ण देश वळतोय औषधी वनस्पती म्हणून, ती म्हणजे चंदन गोष्ट. सुरुवात साध्या सोप्या प्रश्नापासून. चंदनाची महाराष्ट्रात कुठेही लागवड होऊ शकते का? नक्की होऊ शकते. महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागामध्ये चंदन येऊ शकतो. चंदन हा प्रामुख्याने पूर्णतः परावलंबी वनस्पती आहे आणि जिथे जिथे त्याला होस्ट ट्री म्हणजे जिथे जिथे त्याला त्याच्यासाठी आवश्यक असणारे अन्न देणाऱ्या वनस्पती वाढल्या त्या त्या ठिकाणी चंदन आरामात येऊ शकतो. दुसरा प्रश्न निर्माण असा होतो, चंदनाला पाणी किती लागतं? चंदनाला पाणी साधारणपणे जेमतेम असेल तरी चालेल, बऱ्यापैकी असेल तरी चालेल आणि भरपूर असेल तरी चालेल. पण जास्त असू नये कारण त्याला मूळ कुजव्या रोग किंवा पाणथळ असल्याचे त्याचे काही दुष्परिणाम, अर्थात तो भाग घेऊ. आणि आता तिसरा प्रश्न, यात किती पैसा आहे? कदाचित शेतकऱ्याने कधी पाहिला नाही एवढा अमाप. परंतु ज्यावेळेस चंदनाच्या बाबत आपण विचार करू ना, त्यावेळेस आपल्या शेतातला पहिला एक विषय होता की 20% भाग साधारणपणे लाकडासाठी, अशा झाडांसाठी गेला पाहिजे. पण आज ज्या पद्धतीने आपली संस्कृती होती, ज्या पद्धतीने आपण शेती करत होतो, त्या पद्धतीने जर विचार केला तर चंदनाच्या बरोबर आपण सुरुवातीच्या स्टेजला कमी दिवसाची झाडं घेता येतील. त्याच झाडांच्या बरोबर 2 वर्षाने फळं देणारी, उत्पादन देणारी झाडं घेता येतील. त्याच झाडांच्या बरोबर 5 वर्षाने उत्पादन देणारी झाडं घेता येतील. 5 वर्षापासून चंदन आणि बरोबर वाढणारी झाडं, या सर्वांच्या पासून एकत्रित उत्पादन घेता येईल. आणि त्याच झाडांपासून 12 ते 13 वर्षापर्यंत उत्पादन कंटिन्यू चालू ठेवून 13 ते 14 वर्षापर्यंत तेवढ्या कमी जमिनीमध्ये सुद्धा चंदनाबरोबर आंतरपिकांबरोबर फळझाडं आणि यांच्याबरोबर उदरनिर्वाह करून एका शेवटच्या स्टेजला कुटुंब नेत असताना एका दिवसामध्ये करोडपती इथपर्यंतची संकल्पना चंदन लागवडीतून कमी शेती असणारा शेतकरी आणि जास्त शेती असणारा शेतकरी दोघांच्याही साठी सारख्या प्रमाणामध्ये आता सिद्ध होते आहे. करोडपती हा शब्द ऐकला म्हणून प्रश्न, याच्यात चंदन हा खरंच तुम्हाला करोडपती करतो की फक्त बच्चनगिरी आहे? नाही, बच्चनगिरी नाहीये. वास्तवात 5000 टनाची आज देशामध्ये चंदनाची गरज आहे. त्याच्यासाठी 500 हेक्टर पर्यंत तुमची लागवड अपेक्षित आहे. चंदन 15 वर्षानंतर येणारं झाड आहे. शक्य आहे, येणार आहे, मरणारही नाही. परंतु 15 वर्षामध्ये निसर्गामध्ये काय बदल होणार आहेत काय माहिती आहे. यामुळे आज 2014चा बाजारभाव आहे 8,500 रुपये प्रति किलो. 2015-16 मध्ये तर बाजारभाव काढण्यासाठी चंदनच उपलब्ध नाहीये. आज जर प्लांटेशन केलं नाही तर आज करोडोने परकीय चलन देणारा भारतातला एक सच्चा जो हे होता, साथीदार होता, तो संपत जाणार आहे. आणि तीच गोष्ट ओळखून आज केंद्र शासनाने परवानगी दिली. पण किती लोकांपर्यंत चंदन पोहोचला? किती लोकांना शास्त्रीय दृष्टीने चंदनाचं उत्पादन घेण्याची माहिती आहे? काही लोकांनी प्रयोग केले, 8-8 फुटावर चंदनाची झाडं लावली. आज तीच झाडं अक्षरशः जळणासाठी सुद्धा कामाला येणार नाहीत, एवढ्या अशा पद्धतीने डेव्हलप झालेली आहेत.
मग ज्यावेळेस सुवर्ण कोकण आणि सुवर्ण कोकणची टीम त्याचबरोबर विद्यापीठ एकत्रात येऊन चंदनाची लागवड, त्याची शास्त्रीय पद्धतीने त्याची रचना, त्याचे डायग्रॅम्स, कशा पद्धतीने त्याचं प्लांटेशन करायला हवं, कशा पद्धतीने त्याच्याबरोबर सहजीवन यायला हवं, कशा पद्धतीने त्या सहजीवनातून उत्पादन मिळवता यायला हवं, त्याचबरोबर चन्नाच्या झाडाबरोबर लिंबासारखी झाडं, सुरूसारखी झाडं, आंब्यासारखी झाडं, जांभळीसारखी झाडं, ड्रॅगन फ्रूट सारखी झाडं, ह्या सर्व झाडांना एकत्रात आणून निसर्गामध्ये आज जो असमतोल चाललेला आहे, कोणता असमतोल? पर्यावरणाच्या बाजूचा. त्याही पर्यावरणाच्या बाजूने ज्यावेळेस चन्नाला 250 झाडांसाठी 100 झाडं लिंबाची हवी आहेत, 250 झाडं सुरूची हवी आहेत, 700 झाडं आंब्याची हवी आहेत, 700 झाडं डाळिंबाची हवी आहेत, त्याचबरोबर 500 ते 700 झाडं तुम्ही याची पेरूची लावू शकता. याच्याच बरोबर तुम्ही अद्रक हळदी सारखी पिकंही त्याच्याबरोबर घेऊ शकता, कोबी फ्लावर सारखीही पिकं घेऊ शकता, मिरची, फ्लावर, मका, चवळी एवढी सगळी पिकं एकाच वेळेस चन्नाच्या बरोबर गर्दी करून प्रत्येक पिकाचा कार्यकाळ निश्चित करून प्रत्येक पिकापासून शाश्वत उत्पादन घेऊन प्रत्येक पिकापासून एकमेकाचं संरक्षण आणि एकमेकाला अन्न उपलब्ध करून देऊन जर तुम्ही चन्नाची शेती करत असाल, तुम्ही 15 वर्षापर्यंत त्यातून फक्त पैसा कमवत असाल आणि 15 वर्षातल्या शेवटच्या दिवशी जर तुम्ही लॉटरी लागल्यासारखी करोडोनी संपत्ती एकत्रित करू शकत असाल तर मला वाटत नाही ही बोलबच्चनगिरी आहे. हे विचारण्यामागचं कारण असं होतं, करोडो पैसा कमवा, करोडो पैसा कमवा, चंदन लावा, असं सगळीकडे बॅनर आहेत, सगळीकडे बॅनर आहे. पण खूप अशी उदाहरणं आहेत की चंदनाचं रूप घेऊन लावलेली गोष्ट ही चंदनच नाहीये, त्याची विश्वासार्हता मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट, आज चंदन लावलं तर उद्या विकत कोण घेणार? माझ्या मते, माझ्या माहितीनुसार सुवर्ण कोकणकडे या दोन्ही प्रश्नांची उत्तर आहेत का? रोपही आपण देतो आणि ती विकतही आपण देतो. खरं तर सुवर्ण कोकणकडे ज्या प्रश्नाचं उत्तर नाही ना, त्या प्रश्नाकडे सुवर्ण कोकणने कधी हात घातलेला मी पाहिलाच नाही. ज्यावेळेस सरकारने चंदन लागवडीसाठी परवानगी दिली त्यावेळेस त्यातली सत्यता सुवर्ण कोकणने जाणून घेतली. त्यासाठी सुवर्ण कोकण पुन्हा एकदा विद्यापीठांना अप्रोच झालं. त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट होऊन विद्यापीठांकडून 25-25 वर्षाच्या झाडांच्या बियांपासून तयार केलेली चन्नाची झाडं सुवर्ण कोकणने बुक केली. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी, त्याची विक्री व्यवस्था करत असताना केंद्र शासनाच्या माध्यमातून किती व्यवस्था आहेत, कशा व्यवस्था आहेत, त्याची लागवड करत असताना सातबाऱ्यावर त्याची नोंद कशी करायची आहे, तलाठ्याच्या माध्यमातून त्याची नोंद कशी करून घ्यायची आहे, त्याची विक्री व्यवस्था करत असताना तुमच्या याच्यापासून सर्टिफिकेट पासून तर तुमच्या जंगलांच्या म्हणजे पर्यावरण वन विभागाकडून कशी परवानगी घ्यायची आहे, तुमची विक्री व्यवस्था कशी उभी करायची आहे, या सर्व गोष्टींमध्ये व्यापक विचार करून व्यापक अभ्यास करून मग सुवर्ण कोकणने हा निर्णय घेतला आणि शेतकऱ्याला शाश्वत रोपांबरोबर शाश्वत उत्पादित केलेल्या चन्नाची विक्री करण्यासाठीची यंत्रणा उभी केली आणि मग इथे पाऊल टाकला. दीपक, या निमित्तानं प्रश्न असा होतो की चंदन लागवडीचं करताना अनेक जण प्रश्न विचारतात की हे सगळं ठीक आहे, हे सगळं मान्य आहे, सगळं सुंदर आहे, पण चंदन मोठं झाल्यानंतर त्याच्या झाडांची तोड होते, मग चंदन उत्पादक शेतकऱ्यानं ते करोडोचं स्वप्न घेऊन काय करावं, त्याला 1 रुपया पण मिळत नाही असं बोललं जातं. पण माझा त्यातलाच उपप्रश्न असा आहे, ते झाड 15 वर्ष वाढत असताना साधारण 3ऱ्या वर्षाच्या नंतर त्याची काहीतरी फळं यायला सुरुवात होतात, 3ऱ्या किंवा 5व्या वर्षानंतर त्याच्या बाजूचे जे वेगवेगळ्या वनस्पती असतात त्यातून आपल्याला पैसा मिळतो. या उत्पन्नाकडे आपण दुर्लक्ष करतो. जरतरच्या गोष्टी सोडून द्या, शेवटी करोडोची रक्कम आपल्याकडे असल्यानंतर त्याची सिक्युरिटी कशी करावी आणि त्या सिक्युरिटीसाठी येणारा पैसा त्याच्या बाजूचं आंतरपिकच देतं हे आपल्याला कळत नाही. त्याच्यावर काय प्रबोधन करशील? तुम्ही जेवढी मोठी रिस्क घ्याल ना सर, तेवढं मोठं प्रॉफिट पुढे असतं. नक्की. आता दुसरी गोष्ट अशी, चंदनाची तस्करी होते तर हिऱ्याच्या आणि सोन्याची दुकानं सोनाराने चव्हाट्यावर मांडली असती का? वा, हा फार मोठा प्रश्न, फार मोठा विषय आहे.
चंदनाची तस्करी होणार आहे, तो चोरून नेणार आहे. का चोरून नेणार आहे? तो मौल्यवान आहे म्हणून ना. त्यासाठीची यंत्रणा करत असताना सुवर्ण कोकण आणि विद्यापीठ या सगळ्यांच्या अभ्यासातून आम्ही काही डायग्राम तयार केलेले आहेत, काही डिझाईन्स तयार केलेले आहेत. चन्नाची झाडं 1 एकरामध्ये तुम्ही 200-250 लावली, 250 झाडं 15x12 वर लावली, 15x15 वर लावली. पण चन्नाच्या चारही बाजूंनी तुम्ही जर नारळाची झाडं 10-10 फूट अंतरावर लावून दिली, तुमचं चारही बाजूने पिकाच्या 9व्या वर्षापासून 8व्या-9व्या वर्षापासून चन्नामध्ये काय यायला सुरुवात होतो? हाडूड, गाभा तयार व्हायला सुरुवात होतो. त्याच्या अगोदर तुमची पिकं काय आहेत? तुम्हाला उत्पादन देत आहेत. 3ऱ्या वर्षापासूनच तुम्हाला चन्नाच्या बिया उत्पादन देत आहेत. तुमच्याकडे ड्रॅगन फ्रूट आहे, तुमच्याकडे जांभूळ आहे, तुमच्याकडे आंबा आहे, डाळिंब आहे, पेरू आहे. सगळ्या पिकांपासून तुम्हाला पैसा येतोय. त्याच्याच बरोबर प्रत्येक 10 फूट अंतरावर तुमच्या 1 एकर क्षेत्रामध्ये साधारणपणे 100 पेक्षाही जास्त नारळाची झाडं चारही बाजूनी बसतायत. 9 वर्षाचं नारळाचं झाड साधारणपणे 20-22 फुटापर्यंत जातं. त्याचा घेर साधारणपणे एवढा मोठा होतोय, 1.5, 2, 3 फुटाचा त्याचा हे आहे, वर्तुळ आहे. तोच उद्या तुम्हाला जी भिंत बांधायची आहे, त्या भिंतीच्या ऐवजी त्या नारळाच्या झाडाचा पोल म्हणून तुम्ही उपयोग करा आणि त्याला तारेचं कंपाऊंड फिक्स करून टाका. तारेचं कंपाऊंड तुम्ही 9व्या वर्षी फिक्स केलं, 9व्या वर्षी तुम्हाला जो पोलचा खर्च आहे तो नारळाच्या पिकाने वाचवला. नारळाचं पीक, नारळाचं झाड पुन्हा एकदा होस्टिंग ट्री म्हणून तुमचं काम करणार आहे चंदनाच्या बरोबर. त्याच्यापासून तुम्हाला उत्पादनही भेटणार आहे. त्याचबरोबर तुमचं पीक तुम्हाला आज 4 वर्षानंतर करोड रुपये देणार आहे. 1 करोड, 1.5 करोड रुपयापर्यंत पैसे देणार आहे. तर 9 वर्षापर्यंत तुम्हाला त्याचं राखणच नाही करायचं. 9 वर्षाच्या नंतर ज्या दिवशी तुम्हाला तोडायचं आहे तोपर्यंतच तुम्हाला त्याचं राखण करायचंय. मग त्या 4 वर्षासाठी आज टेक्नॉलॉजी कुठपर्यंत पोहोचलेली आहे? आज प्रत्येक झाडासाठी चिप आहे. तुमच्या झाडाच्या पानाला जरी धक्का लागला तरी सुद्धा तुमच्या मोबाईल फोनवर आज तुम्हाला रिंग येते आहे. इथपर्यंत तंत्रज्ञान पोहोचले. 2 तुम्ही लोक राखण्यासाठी जो चंदन तुम्हाला 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर 1.5-2 करोड पर्यंत उत्पादन देणार आहे, त्या चंदनाच्या संरक्षणासाठी त्यावेळेस तुम्ही 2 लाख रुपये खर्च करू शकत नाहीत का? अगदी साध्या गोष्टी आहेत. आपण काय करतोय ना, प्रत्यक्षात गोष्ट करण्याच्या अगोदर त्याच्याबद्दलच्या ज्या पळवाटा आहेत ना, त्या पळवाटा शोधून ठेवतोय. उपाय सगळे आहेत. वास्तवात मला तरुणांना तेच सांगायचंय. प्रत्येक उद्योग, चन्नाच्याच बाबत नाही सर, प्रत्येक उद्योगाच्या बाबत त्या. माणूस उद्योग उभा करायला जातो, कुठून तरी मोटिवेशन घेतो, काम करायला सुरुवात करतो, अडचणी येतात, आपल्याला तज्ञांकडून माहिती घेत नाहीये, त्याच्या प्रत्येक येणाऱ्या अडचणीच्या संदर्भात अपडेट राहत नाहीये, त्यावर करणाऱ्या पूर्व प्रक्रिया आहेत त्या करत नाहीयेत. आणि या सर्व गर्दीमधून ज्यावेळेस उद्योग मोडकळीस निघतो त्यावेळेस समाजाला उत्तर देताना त्या उद्योगाला नाव ठेवतो. अडचणी आलेल्या किंवा ज्या माणसांच्या माध्यमातून अडचणी आल्या त्या माणसांना नाव ठेवतो. वास्तवात खरं सांगू, माणूस आहे ना, या प्रत्येक गर्दीमध्ये ना अपयशाला कारण देण्यासाठी पळवाटा शोधत राहतो. इव्हन एक मोटिवेशनचं वाक्य असं आहे मित्रा दीपक, की माणसाला पराभवाची भीती नसते, त्याला पराभवाचं खरं कोणावर फोडू ते कारण मिळालं नाही तर तो घाबरत असतो. फार महत्वाचा विषय आहे तो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रत्येक तरुणाने, प्रत्येक माणसाने आपल्या स्वतःचा जो आवाज आहे ना, तो आवाज ऐकायला हवा. आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचंय, जे क्षेत्र आपल्याला आवडतं आहे, त्या आवडत्या क्षेत्रासाठी वेळ द्यायला हवा. ते काम करत असताना जर तुम्हाला एक्झर्शन होत असेल तर त्या कामामध्ये तुम्ही कधी यशस्वी होऊ शकत नाही. ते काम करत असताना तुम्हाला वाटायला हवं, मी एक्झरसाइज करतोय, मला आनंद मिळतोय, मला एक्सलन्सच्या पाठीमागे भागायचं आहे, एक्सलन्सच्या पाठीमागे धावायचं आहे. आणि अशा प्रक्रियेतून ज्यावेळेस उत्तमोत्तम गोष्टींची निर्मिती होते त्यावेळेस तो उद्योग कधी अपयशाच्या बाजूने जातच नाही. एक महत्वाचा प्रश्न म्हणजे एक्झर्शन, ताण तणाव आलाय म्हणून असंख्य लोक 8 दिवस नोकरीला, 7 दिवस नोकरीला जुंपलेले असतात. त्यांच्या मनात असतं काहीतरी सुरुवात करावं, कुठलाही, मग तो शेती विषयक असेल, वनस्पती विषयक असेल.
त्या सगळ्याची गोष्ट करताना अशा प्रकारची लागवड किंवा अशा प्रकारचं शेतीतलं तुमचं एक एकरामधलं असलेलं योगदान हे तुमचा 8 दिवसाचा तणाव किती रिलीफ करतं? खरं तर तुम्हाला रिलीफ करणारी एकच गोष्ट आहे, शाश्वत श्रीमंती देणारी. खरं तर ह्या बिल्डिंगच्या, ह्या धावपळीच्या जगामध्ये, ह्या लोकलच्या धावपळीमध्ये फिरताना आहे ना, अक्षरशः थकून जातो. म्हणजे श्वास घ्यायला सुद्धा माणसाला जागा नाही, अशी परिस्थिती येते. आणि इथून जर तुम्हाला रिलीज व्हायचं असेल ना, तर तुम्हाला यावं लागेल झाडांच्या सहवासात. तुम्हाला यावं लागेल माझ्या देशी गायच्या अंगावरून हात फिरवायला. तुम्हाला यावं लागेल त्या मातीमध्ये हात भरवायला, तिच्यातली श्रीमंती उपभोगायला, तिला अनुभवायला. आणि जोपर्यंत तुम्ही तिथे येत नाहीत, या निसर्गाशी एकरूप होत नाहीत, जोपर्यंत तुम्ही त्याला तुमचा वेळ देत नाही, तोपर्यंत तो निसर्ग तुम्हाला देणार नाही, तर तुमच्याकडून काढून घेणार. नक्कीच नक्कीच मित्रा. आता 8 तारीखला आणि 9 तारीखला कार्यशाळा होते. 8 तारीखला मोफत कार्यशाळा होते आणि 9 तारीखला पुण्यात आणि धुळ्यामध्ये पण आहे. पुणे आणि धुळे या दोन्ही कार्यशाळेमध्ये चंदन लागवड या विषयात ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा ज्यांना खरंच त्याच्यात करिअर करायचंय, श्रीमंत व्हायचंय, अशा तरुणांना, अशा शेतकऱ्यांना आवाहन करशील? मी तरुणांना आवाहन करेल, चंदन लागवडीसाठी तुम्ही सगळे या. त्याचं कारण काय माहितीये? चंदन तुम्हाला शाश्वत पैसा देणार आहे. पण खरं सांगू, पर्यावरणाला आज जो धोका होतो आहे ना, तुम्ही ज्या झाडांचं प्रामाणिकपणे लागवड करून त्याचं संगोपन करू शकत नाहीत ना, त्या झाडाचं संगोपन तुम्ही चन्नाच्या बरोबर, तो चन्नाला अन्न पुरवणार आहे म्हणून त्या झाडाचं संगोपन करणार आहात. आणि त्याच्या योगे तुमच्या माध्यमातून चन्नाच्या बरोबर अजून 500 झाडं जगवली जाणार आहेत. आणि ह्या सृष्टीवर कमी पडणारा ऑक्सिजन तिथून रिलीज होणार आहे. म्हणून या जीवसृष्टीला वाचवण्यासाठी या, आणि तुम्हाला पुन्हा एकदा समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी आणि करोडोने पैसा कमवण्यासाठी या. अवघ्या 1 एकरमध्ये साधारणपणे 15 वर्षाच्या गणितानं करोडो रुपये देणारी ही श्रीमंती आहे, शाश्वत आहे. कारण याच वृक्ष लागवडीतनं खऱ्या अर्थानं निसर्गाचा परिणाम जरी होत नसला तरी तुमची कष्ट, तुमची मेहनत हे सगळे खऱ्या अर्थानं पर्यायी सार्थक होणार आहेत. नक्की या, सहभागी या. वेगवेगळ्या कार्यशाळा होत आहेत. 8 जुलैला कराड येथे मोफत कार्यशाळा, 8 तारीखला पुणे आणि 9 तारीखला धुळे येथे कार्यशाळा होते. कार्यशाळेत सहभागी व्हा, श्रीमंत व्हा. दीपकजी इथं आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. धन्यवाद आणि आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.